ओ मंग्या ये रे घराच्या बाहेर. माय मी तुला झालं यांचा आता लय झालं आता. ओय निघा रे घराबाहेर. हो गण्या काय झालं? ओ गण्या तुला बोललो का मी? तुला बोललो का? तू काय भाजर भाजर करू राहिला? मुकड्यान तमाशे पाय फक्त शिल्लकच्या उभाशी नको मारू. माणूस किती राय? अरे मी काय केलं? मी फक्त तुम्हाला विचारलं बुवा काय झालं काय राजा. तुम्ही राजा मी काय बुवा मी काय शिल्लक बोललो तुम्हाला? गण्या शिल्लकच्या भाजर भाजर कशाला करू तू? तुला बोललो का मी? शिल्लक कशाला भाजर भाजर करू तू? नाटक नको करू. अरे बुवा मी काय केलं बुवा? मी फक्त तुम्हाला विचारलं ना. मी दुसरं काही केलं का तुम्हाला? बोललो का मी? फक्त विचारलं काय झालं बुवा काय झालं बुवा एवढं भांडण गिंड करू राहिले घराबाहेर करू राहिले. मी फक्त एवढं विचारलं ना. टकल्या माणूस किती राहणार असा का? शिल्लक कशाला बोलवला? तुला बोललो का मी? शिल्लक नको बोलू फक्त मुकड्यान तमाशे पाय ना. आता घरी जाय सांगू राहिलो. हो बा काही गलती झाली तर माफ करा बा. डबल तुम्हाला काही बोलत नाही. अरे घराच्या बाहेर येता का? कसं बे या ना बे घराच्या बाहेर. काय झालं कैलास काका? कशाला कल्ला करू राहिले? तुझा बाप कुठे आहे रे मंग्या? तुझा बाप कुठे आहे? हो ना पण काय झालं? झालं काय? काय झालं? कधी देतो आपले पैसे? तुला एकदा सांगतो बाबा माणुसकीत माय पैसे देऊन टाका. सांगू राहिलो मी माणुसकीत नाही. माय 1,30,000 रुपये व्याज धरू ना. तुला लाज नाही वाटत का बे? तुझ्या बापाला लाज नाही वाटत का? पैसे कधी देता तुम्ही? माय 1,30,000 रुपये देऊन टाक माणुसकी सांगू राहिलो. पण मला एक समजत नाही लोकांचे पैसे घेऊन तुम्हाला चांगले झोप पैसे काय लागते बे? तुझ्या बाप कुठे आहे? आवाज दे तुझ्या बापाले. काका हो ना बरोबर आहे तुमचं. देतो ना तुमचे पैसे. पण कसं सुधामतीला सांगा ना. घरात या ना तुम्ही. गावातनी कशाला तुम्ही हे करू राहिले? इज्जत आहे ना आमची गावातनी. अबे कशाची खड्ड्याची इज्जत आहे बे? 1,30,000 रुपये देणं नाही उरायला तुम्हाला आणि आमची इज्जत आहे म्हणतं. आबा तुझ्या बापाला लवकर फोन लाव. लवकर बोला भाऊ मला आबा माय पैसे देऊन टाक भाऊ. 6 महिने झाले. कधी उभे किती खेळ तुझ्या घरी मी? देतो ना तुमचे पैसे. पण थांबा ना तुम्ही. आवाज कशाला करू राहिले? थांबा ना तुम्ही 2 दिवस थांबा ना. अरे राव दे रे बुवा. 2 दिवस करू पुरे 6 महिने घातले. आबा भाऊ मले आबा काही सांगू नको. मले माय पैसे देऊन टाक भाऊ. सांगू राहिलो मी. अरे हो रे कैलास तुझे पैसे देतो ना. समजून घे ना. आमची घरची परिस्थिती बरी नाही ना. अरे हो ना तुमची घरची परिस्थिती चांगली नाही मान्य आहे ना. अरे मान्य आहे पण मी तुम्हाला सांगतो मी ना तुमच्याजवळून पैसे नाही घेतले तर माझ्या घरची परिस्थितीचं काय? माय लेकरं उपाशी मारायचे ना. मले माय पैसे देऊन टाका बरं. आपा करून टाका बरं. हे लवकर करून टाका. मले माय पैसे देऊन टाका. मला एक समजते. मले माय पैसे देऊन टाका. मले माफी मागतो मी तुम्हाला. तुमच्या पाया पडतो बा. मले मा गोष्ट आहे का? मले माय पैसे देऊन टाका. विषय संपला. कैलास अबे यांना कुठे तू माफी गिफी मागू राहिला? अबे यांची लायकी आहे का बे? अबे यांच्यापेक्षा भिकारी बुरले. भिकारी पैसे देतात पण हे पैसे देत नाहीत. बाई लवकर पैसे देऊन टाका. सांगू राहिलो मी तुम्हाला. लवकर पैसे देऊन टाका कैलासचे. काका मी काय म्हणतो 2 दिवस थांबा ना फक्त. बाबाची तब्येत बरोबर नाही. बाबा दवाखान्यात आहे. तुम्ही फक्त 2 दिवस थांबा. मी तुमचे सगळे पैसे देतो ना. फक्त 2 दिवस थांबा तुम्ही. अरे तुझ्या बाप दवाखान्यात आहे याच्यात माझी गलती आहे का? अरे तुमच्यापेक्षा भिकारी पुरले रे नालीतले किडे. अरे मले काय सांगू नको. तुझ्या बाप तिकडे दवाखान्यात असो का तिकडे मसनात असो मले माझे पैसे पाहिजे. दुपारीपर्यंत माझ्या हातात पैसे पाहिजे. फुल अँड फायनल. काका पण दुपारपर्यंत बजेट लागत नाही ना. 2 दिवस थांबा ना तुम्ही. मी पैसे काढून देतो ना तुमचे. अबे बजेट किती नको सांगू तू. 2 दिवस नाही 3 दिवस नाही. आबा मले काय सांगूच नको. मी दुपारी तुझ्या घरी येतो आणि बसतो भाऊ. मले जोपर्यंत पैसे भेटत नाही तोपर्यंत मी तुझ्या घराच्या बाहेर निघत नाही. विषय संपला. क्लोज. काय आता काका जरा समजून घ्या ना. बाबाची तब्येत नाही ना बरोबर. बाबा दवाखान्यात आहेत. बाबाचं आता ऑपरेशन करावं लागते. पैसे राहते ना. नाही ते आपल्याला काय सांगू नको. ते तब्येत असो का काही असू दे मला सांगू नको. मले आबा दुपारपर्यंत पैसे लागतील. सांगू राहिलो. फुल अँड फायनल. ओके बाय. चला बुवा पैसे घेतले बँकेत टाका लागल. 2-3 लाख रुपये आहेत नाही का? या गावातनी कशी लेस भिकारी आहेत ना. द्या पैसे द्या असं आहे ना. चला बुवा टाका लागल बँकेत नाहीतर बसा लागल बोंबलत. शांताराम भाऊ कुठे चालले? अरे बुवा हे काय आलं बाई काय रे? कुठं नाही रे? कुठं नाही. बरं झाले तुम्ही मला इथं भेटले. मी तुमच्या घरी जात होतो. मी काय म्हणतो शांताराम भाऊ तुमच्याजवळ पैसे आहेत का? पैसे द्यावं राजा मला. लय अर्जंट काम आहे. हो लय अर्जंट काम आहे. पैसे पाहिजे म्हणते तसं काय माझ्याजवळ पैशाचा मळाच आहे नाही का? नाही माझ्याजवळ कुठे पैसे रे बुवा. मीच तुला तुला भीक मागत होतो. तूच दे बुवा मला पैसे. माझ्याजवळ काहीच नाही रे बुवा. मी तर कंगाल आहे. 1 नंबरचा कंगाल आहे मी. माझ्याजवळ 1 रुपया काय? अबे माझ्याजवळ म्हटलं विमल खाली पैसे नाहीत. विमल काय बे 1 चुन्याची पुडी घ्यायला पैसे नाहीत. मग काय एवढी बेकार परिस्थिती आली का? माझ्याजवळ पैसे नाहीत झाबरू. काय राजा आले आशा ना तुम्ही तुमच्याजवळ पैसे मागायले. असेल तर पहा ना कोणाजवळ असेल तर. द्या ना मी पैसे देतो ना मग मी नंतर.
मी याले पैसे देतो. अरे थू, हे तर अंबानीला कंगाल करणारा माणूस आहे. नाही नाही लगा, झाबरू लगा, माझं खरंच पैसे नाहीत लगा. पैसे असते का नाही बे, दिले असते लगा. हे घे 10 रुपये, हे घे 100 रुपये, हे घे 1000 रुपये. मग काय तर नाही शांताराम भाऊ, मला 1000 रुपये नाही पाहिजे, मला कमीत कमी 1,00,000 रुपये पाहिजे. कमीत कमी 1,00,000 रुपये? अरे देवा देवा, मायच्यान रे बा झाबरू, माझं 1 रुपया नाही रे लगा. कसं करतो रे आता? का रे, कशाला पाहिजे रे तुला 1,00,000 रुपये? काय झालं रे? काही नाही, होतं एक काम. आता तुम्ही काय म्हणता, माझ्याजवळ 1 रुपया नाही म्हणता, आणि तुम्हाला 1,00,000 रुपये मागू का मी आता? हा, जाऊ द्या. मी काय म्हणतो, कोणाजवळ पैसे असेल तर मला सांगा बरं, लय अर्जंट आहे. हा, लय अर्जंट. हो, कोणाजवळ असेल तर सांगतो मी. माझ्याजवळ तर पैसे नाही लगा. बरं सांगतो ना मी, काही विषय नाही. हो बरं सांगा ना. मी काय म्हणतो, तुम्ही कुठे चालले? अरे बापा, आता येले काय सांगू रे. आता मी बँकेत चाललो पैसे टाकाले. आता येले बँकेत चाललो म्हटलं तर हे पैसे मागायचं मले. पैसे काढायला चाललो म्हटलं तर पैसे मागायचं मले. काय करू रे बुवा, काय करू? मी दवाखान्यात चाललो. दवाखान्यात. आपण दोघं मागच्या जन्मात भाऊ होतो वाटते, कारण की मी पण दवाखान्यात चाललो. चला ना मग दवाखान्यात. कोणत्या दवाखान्यात चालले तुम्ही? सरकारी नाही सांगा लागल, प्रायव्हेट सांगा लागल. मी का प्रायव्हेट मध्ये चाललो. ती कामिना हॉस्पिटल नाही का, तिथं मला काम आहे, चाललो बा. काय गोष्ट करू राहिले? अरे मी पण तिथे चाललो ना. अरे बापरे, पहा बरं, तुम्हाला म्हणत जा ना मी, आपण दोघं का नाही मागच्या जन्मात मी सख्खे भाऊ बहीण होतो, म्हणजे भाऊ होतो. मी तिकडे चाललो. चला ना मग सोबत जाऊ ना. काय नशीब फुटकं निघालं रे. मस्त बँकेत चाललो होतो पैसे टाकाले, आता याच्यासोबत दवाखान्यात जावं लागते. हो चाल ना लगा, चाल ना, चाल, मी तिकडे चाललो. चला बा, ह्याच्यासोबत जा लागल, घरी या लागल, डबल जा लागल बँकेत पैसे टाकाले. चाल मग झाबरू, काढ लवकर गाडी, जाऊ मग. गाडीचं काय टेन्शन घेता तुम्ही, टेन्शन नका घेऊ. चला मस्त सोबत जाऊ, सोबत येऊ. हो चाल ना. काय लगा फुटकं नशीब आहे बे. मस्त लगा बँकेत चाललो होतो पैसे टाकाले 3,00,000 रुपये. म्हणतात हे आलं माय भिंत. हो चाल चाल. हो चला मग, तुम्ही इथंच थांबा, मी गाडी आणतो. डॉक्टर साहेब, बाबाची तब्येत कशी आहे? हो सांगतो ना मी तुला काय झालं ते. मंगेश, तुझ्या बाबाची तब्येत खूप सिरियस आहे. जास्त दारू पिण्यामुळे जे पॅनकेस आहे ते सुजलेलं आहे, आणि आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागतील. हो का? ऑपरेशन करावं लागते का? आणि त्याला कमीत कमी किती खर्च लागते? हो, त्याला कमीत कमी 3 ते 5 खर्च लागते. तुम्ही एक काम करा, फीस भरून घ्या आणि आपण ऑपरेशनच्या तयारीला लागू. सर, एवढे पैसे कुठून आणू मी? माझ्याजवळ फक्त 50-60 हजार आहेत. पहा ना डॉक्टर साहेब, याच्यात काही होत असेल तर. सॉरी मंगेश, मी याच्यात तुमची काही मदत करू शकत नाही. तुम्ही लवकरात लवकर फीस भरून घ्या. मी काय म्हणतो, खूप कमी टाइम आहे, खूप कमी टायमात आम्हाला का नाही, तुम्ही जेवढं लवकर होत असेल तेवढं तुम्ही लवकर ट्राय करा. लवकरात लवकर आपण ऑपरेशनला तयारीला लागू, कारण की तुमच्या बाबाची तब्येत खूप सिरियस आहे. डॉक्टर साहेब, कसं काय करू आता? 3 ते 5 लाख रुपये कुठून आणू मी? तुम्ही एक काम करा ना, मग सरकारीमध्ये न्या ना. सरकारीमध्ये कसं जास्त काही गॅरंटी नाही, पण तुम्ही सरकारीमध्ये नेऊ शकता, एवढं काही अडचण नाही आम्हाला. हो चला मग, मी येतो, मला सांग जा. अरे मंग्या, काय झालं रे? कशी तब्येत आहे तुझ्या बाबाची? काही नाही, मी बाबाला सांगू. बाबा मला दारू पिऊ नका, बाबा ऐकतात का? बाबाची तब्येत काय म्हणते बरोबर डॉक्टर साहेब, पैसे भरावे लागते म्हणते. काय तर बाबाची तब्येत नाही रे बरोबर, तर काय झालं रे? मी चाललो रे झाबरू, मी चाललो. डॉक्टर साहेब, काय झालं? मंगेशच्या बाबाला का? त्याला मी सांगितलं होतं की लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागते, तब्येत खूप सिरियस आहे. त्याच्याजवळ फक्त 50-60 हजार रुपये आहेत. एवढ्यात तर मेडिकल पण होत नाही. काय सांगू तुम्हाला आता काय करते काय माहित ते. हो का डॉक्टर साहेब, किती खर्च लागते? त्याला 3 ते 5 लाख रुपये लागतात. बरं, काहीच काळजी करू नका, माझ्याजवळ पैसे आता सध्या. मी पैसे देतो, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. तुम्ही लवकरात लवकर ऑपरेशनला लागा, मी पैसे देतो ना. बरं ठीक आहे, पैसे जमा करा, आम्ही लवकरात लवकर ऑपरेशनच्या तयारीला लागतो. ठीक आहे. हो बरं, मी पैसे जमा करतो, तुम्हाला सांगतो मग. तुम्ही करा, लागा तुम्ही ऑपरेशनच्या तयारीला, सांगतो मी दिले. बरं चालते, मग तुम्ही पैसे जमा करा. हो ठीक आहे. शांताराम भाऊ, तुम्ही तर म्हणत होते माझ्याजवळ 1 रुपया नाही, काहीच नाही, कंगाल आहे. आता कसे काय आले तुमच्याजवळ एवढे मोठे पैसे? अरे हो रे झाबऱ्या, बरोबर आहे तुझं, पण कसं आता माझ्याजवळ होती पैसे 3 लाख रुपये. मी बँकेत चाललो होतो पैसे टाकाले. मॅम म्हटलं तू मला पैसे मागत जा 1 लाख रुपये. मॅम म्हटलं तुला कुठे द्यायला पुरते, त्याच्यापेक्षा बँकेत टाकायला पुरते. म्हणून मी काय केलं की तुला खोटं सांगितलं. मी चाल म्हटलं दवाखान्यात, मी तो मला दवाखान्यात आणलं. पण जाऊ दे, आता मी देतो पैसे. कसं एकदा माणसाचा जीव गेला का भाऊ, पैसे काही एवढे नाही रे बाबा. पैसे काय आज येते उद्या नाही, मग काय तर, पण माणसाचा एकदा जीव गेला का भाऊ, डबल जीव येत नाही. हा बा, त्या मंग्याला सांगू नको तू, आपण त्याला मस्त सरप्राईज देऊ. त्याला काही सांगूच नको तू मी पैसे भरले म्हणून. आता कसं डॉक्टर लागते कामाले, तू टेन्शन नको घेऊ, मी देतो पैसे.
मला माहित नव्हतं राजा तुमचा एवढा मोठा जीव आहे म्हणून ते. म्हणजे तुम्ही ना पैसे देऊ राहिले तुम्ही. मी पैसे सकाळपासून मागू राहिलो ना, पण कोणी देऊ नाही राहिलं पैसे. अबे त्याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे बे. मग काय ते पैसे तर भरू आलो मी. जाऊ दे तिकडे. चल आता घरी, त्या मंग्याला सांगू आपण. चाल घरी. बर चला मग पैसे जमा करू मस्त आणि चला मग घराकडे सांगू मग त्याले. काय रे मंग्या, काय म्हणे डॉक्टर साहेब? आई बाबाची तब्येत लय सिरियस ते 4 लाख रुपये लागते म्हणते. मी बाबाला सांगू ना, बाबा दारू पिऊन होता, बाबा दारू पिऊन होता, बाबा ऐकतात का? आता कसं करते डॉक्टर म्हणे पैसे नसतील तर मला सरकारी दवाखान्यात भरती कर म्हणे. सांग बरं तू काय करू मी आता? जाऊ दे बाबा, करतो काय मग आता? जाऊ दे, सरकारी दवाखान्यात भरती करून टाक. काय करतो मग आता? काहीच गरज नाही, सरकारी मध्ये जिथं आहे तिथं बरं आहे. डॉक्टर साहेब म्हणे पैसे भरा लागते म्हणे. आमच्या जवळ कुठे पैसे आहेत? मग या अरे दिले रे शांताराम भाऊन पैसे, रडू नको. डॉक्टर साहेबांना चालू केलं ऑपरेशन, काही काळजी करू नको. भरले शांताराम भाऊन पैसे. काय पैसे भरले ना पैसे. काय लगा मला सांगत होतं ना मी तो. काय लगा मला सांगत नाही, काहीच नाही लगा. चालला लगा रडू लगा. असंच का लगा मला सांगत होतं असं आहे तसं आहे. काही नाही लगा. मला दवाखान्यात मी तुला बोललो काय झालं मला सांगितलं पण नाही, चाललो म्हणे घरी. काय लगा मग घ्या मला सांगत होतं लगा. मला वाटलं तुमच्या जवळ कुठे पैसे गिसे असतील. जाऊ दे, भरले का पैसे तुम्ही ना मग? बापू मग आता आम्ही तुमचे पैसे कसे देऊ? कसे देऊ म्हणजे अबे कधी दे ना बाजू. अबे 5 वर्ष लागले का नाही तरी चालते, काही काळजी करू नको. अबे माणसाचा जीव एकदा येते लगा. मग काय तर पैसे काय अबे आज येते उद्या नाही. तू काही टेन्शन न घेऊ. भरले पैसे डबल लागले तर डबल भरू, काही विषय नाही. फक्त मला म्हणत होतो मग काय तर. भाऊ तुम्ही लयच मदत केली शांताराम भाऊ. आता काय बाबा तुम्हाला हवा कसं उपकार बदल, कसे उपकार बाबा, कसे फिरू बदल उपकार तुमचे. आता बाबा चांगलं कायचे उपकार कायचं गरीब काही नसते ते. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता का नाही ते चांगले झाले का नाही, घरी आले अजिबात दारू नाही पिऊ द्यायची त्यांना. सांगू राहिलो मग घ्या. दारू पेली का बा मी तुला पैसे मागतो. सांगतो ना मग. चला मग दवाखान्यात ते पाहतो ना मग कसं काय झालं ते. आता चला. हो चाल मग दवाखान्यात मी. चाल.